राष्ट्रीय ओबीसी महासंघ के 11वें राष्ट्रीय अधिवेशन को लेकर सियासत तेज हो गई है। कर्नाटक के उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार को कार्यक्रम में शामिल न होने की अपील के बीच महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने कहा कि उनका मंच सभी राजनीतिक दलों के लिए समान रूप से खुला है। ज्या नेत्यांनी हा आरोप केला असेल राष्ट्रीय ओबीसी महासंघावरती त्या नेत्यांनी खुलेआमपणे सांगावं की बा आमच्याकडनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 10 वर्षामध्ये एवढी रसद घेतली, आता आम्ही देत नाही म्हणून भाजपकडे गेले। आम्ही पहिल्या वर्षीपासून तर आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाकडनं सामूहिकपणे कुठली रसीद घेतलेली नाही। अधिवेशनाकरता वैयक्तिक मदत आम्ही मागत असतो। ज्यांनी दिली त्यांचं भलं, नाही दिली त्यांचं भलं या तत्वावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चळवळ सुरू असते आणि त्या चळवळीचाच एक भाग म्हणून हे 11वं महाअधिवेशन बेंगलोर येथे 7 ऑगस्ट 2026 ला होऊ घातलेला आहे। आम्ही कुठल्याही सरकारी हॉलमध्ये अधिवेशन घेत नाही, कुठल्याही सरकारी गेस्ट हाऊसला आमचे लोक थांबत नाही किंवा मी स्वतः किंवा आमचे पदाधिकारी थांबत नाही। त्याच्यामुळे सरकारकडनं रसद मागण्याचा प्रश्नच कुठे आला? त्यांनी सांगावं की या सरकारने यांना हॉल करून दिला, सरकारने यांना हे पुरवलं, सरकारने त्यांना ते पुरवलं, या सरकारकडून किंवा याच्याकडून एवढे पैसे घेतले, पुराव्यासहित सांगावं ना। रसद म्हणजे काय, रसद म्हणजे काय याची त्यांनी परिभाषा करावी आणि सांगावं आम्हाला। त्यांनी आजच पेपरला आलेला आहे। मी आता तुम्हाला माहिती, मी आता विमानतळावर आहे, बेंगलोरला जात आहे। त्याचा 1-2 दिवसामध्ये आम्ही शोध घेऊ आणि मग त्यांना जशास तसे उत्तर आम्ही देऊन आम्ही सक्षम आहोत। कारण आम्ही कोणाचे दबेल नाही, त्याच्यामुळे आम्हाला घाबरायचं काही कारण नाही। जो दबेल असेल तो घाबरेल, तो आरोप ॲक्सेप्ट करेल। मी दबेलच नाही, त्याच्यामुळे मला घाबरायचं काही कारण नाही। मी चौरावर उभा राहून या लोकांची आमचा आरोप प्रत्यारोपावर उत्तर देण्याकरता मी सक्षम आहे। मागणी आमची हेच आहे की जे जनगणना होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये त्या ओबीसीची जनगणना करावी, ओबीसीचा कॉलम आणि जातीचा कॉलम त्याच्यामध्ये ॲड करावा, ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे। केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करावं, ही दुसरी मागणी राहणार आहे। नॉन क्रिमी लेअरची अट रद्द करून आम्हाला न्याय द्यावा किंवा 20 लाख रुपये मर्यादा करावी, ही तिसरी मागणी राहणार आहे। डिस्ट्रिक्ट कोर्टपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत ओबीसीला आरक्षण लागू करावं, ही आहे। तालुका आणि जिल्हा पातळीवर हॉस्टेल सुरू करा। आणि प्रमुख मागणी जी आमची यावेळेस आवर्जून राहणार आहे, बहुजन समाजाचा मायबाप आम्ही ज्यांना समजतो ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले। महात्मा ज्योतिराव फुले यांची ही 200वी जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं केंद्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन या बहुजन समाजाला न्याय द्यावा, ही आग्रहाची मागणी त्या अधिवेशनामध्ये आम्ही मांडली।